तुरीनंतर मूग आणि उडीद हे प्रमुख डाळवर्गीय पिके आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या दोन्ही पिकांची आवक सुरू झाली आहे. मुगाची दररोज 2.5 ते 3 हजार क्विंटलच्या आसपास आवक जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होतीये, तर उडदाची 1000 ते 1,500 क्विंटलच्या आसपास आवक होत आहे. मुगाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगला दर मिळत असून पिशोरी नावाच्या वाणाला तब्बल 12,000 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत आहे. पाहुयात जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत मूग आणि उडीद पिकाला काय दर मिळतोय आणि भविष्यात मूग उडीद पिकाच्या दराची स्थिती काय राहील. रमेश रामकृष्ण वाबळे ट्रेडिंग कंपनी संचालक, नवीन मोंढा, जालना. सध्या मुगाचे भाव खालीमध्ये 6,000 आहे, वरमध्ये 12,000 रुपये आहे आणि पुढे भविष्यात भाव वाढतील असं शक्यता थोडी कमी आहे. उडद विकतो खालीमध्ये 5500 रुपये, वरमध्ये 7200 आणि उडदाचे सुद्धा दर आता सध्या चांगले आहे, तरी शेतकऱ्यांनी माल आणून विकायला हरकत नाही. मुगाची 3,000 क्विंटल आहे, उडदाची 1,000 ते 1,500च्या दरम्यान आहे. भविष्यात दर सुद्धा स्थिर राहतील, भविष्यात दर वाढण्याचे कुठलेही चान्सेस नाही. मी राजू भानदास मुंगळे, मानेगाव, राहणार मानेगाव खालसा. आज मूग आणले होते, पण असा एकदम समाधानेनं भाव लागला, त्याच्यामुळे मी इतका खुश आहे की भरपूर. कारण की मागच्या वर्षी असे दर नव्हते, कारण औंधा इतके भाव वाढले की 12,200 रुपये दर गेला. म्हणजे मी शेतकरी असताना मी आज मुगाच्या बदली समाधान मानतो. सर्वसाधारण गुणवत्तेच्या मुगाला 6,000 रुपये प्रति क्विंटल ते 9,000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे, तर पिशोरी नावाच्या वाणाला तब्बल 12,000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतोय. उडीद पिकाचे दर मात्र काहीशे दबावात असून 5,500 ते 7,200 रुपये प्रति क्विंटल असा दर उडीद पिकाला मिळत आहे, तर डागी उडदाचे दर यापेक्षाही कमी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. तर भविष्यात मूग आणि उडीद या दोन्ही पिकांचे दर हे स्थिर राहतील असा अंदाज देखील व्यापाऱ्यांनी वर्तवलाय. नारायण काळे, न्यूज 18 लोकल, जालना.